शिंदे साहेब, तुम्ही डबल गेम खेळताय। एकीकडे उपचाराची भाषा आणि दुसरीकडे पाठीत खंजर अशी अवस्था झाली। बऱ्याच दिवसानंतर पहिल्यांदाच मनोज जरांगे पाटलांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेत थेट हल्ला चढवला। तर काय आहे संपूर्ण प्रकरण? जरांगे पाटील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एवढे का संतापले आहेत? सविस्तर पाहू घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय। बीड, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर या भागातील 4 महिला लोकप्रतिनिधींना काही महिन्यांपूर्वी कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळालं होतं। हे प्रमाणपत्र म्हणजे नुसता एक कागद नव्हता, तर मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षणाचा दरवाजा खुला करणारा कागद होता। गावागावात यामुळे आशेचं वातावरण तयार झालं होतं, पण अचानक जात पडताळणी समितीने या चौघांची जात वैधता रद्द केली आणि राज्यभरात एकच खळबळ उडाली। ज्यांच्या घरातली प्रमाणपत्र रद्द झाली त्या लोकप्रतिनिधींनी थेट अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांना भेटायला पोहोचल्या आणि इथूनच सुरू झालं एक असा राजकीय भूकंप ज्याने महायुतीच्या आतल्या गोटात मोठी खळबळ उडवली। पत्रकार परिषदेत जरांगे पाटील पूर्णपणे आक्रमक अवतारात दिसले। त्यांनी थेट आरोप केला की राज्यात एक नवीन कट शिजवला गेला। आधी मराठी समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटायची आणि नंतर ती चोर पावलांनी रद्द करायची, असा हा डाव असल्याचं ते म्हणाले। आणि या डावाचे सूत्रधार म्हणून त्यांनी थेट 3 नावं घेतली: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। बावनकुळे यांच्यावर तर जरांगेंनी सगळ्यात जास्त आगपाखड केली। त्यांच्या सांगण्यावरून ही प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा थेट आरोप करत काही ठिकाणी 15 लाख रुपयाच्या व्यवहारातून प्रमाणपत्र रद्द झाल्याचाही अत्यंत गंभीर आरोप त्यांनी केला आहे। तर बावनकुळे यांची चक्क नार्को टेस्ट करण्याची मागणी करून टाकली। एवढा गंभीर आरोप एका मंत्र्यावर होणं हीच मुळात राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून आली बाब ठरते। पण या सगळ्या भाषातला सगळ्यात मोठा ट्विस्ट होता तो म्हणजे 3 वर्षानंतर पहिल्यांदा जरांगे यांनी एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं। शिंदे साहेब, तुमच्या गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला होता, सत्तेत गेलात म्हणून आता आमच्यावरच माज दाखवणार का, असा थेट सवाल त्यांनी विचारला। तुम्ही डबल गेम खेळताय का? एकीकडे ओबीसी नेत्यांना सांभाळताय आणि दुसरीकडे तुमच्याच बाळासाहेब भवनात मराठा विरोधी बैठका होतात, असा जबाबही त्यांनी विचारला। आमदार संजय शिरसाट यांच्यावरील त्यांनी टीका केली आणि म्हणाले, तुम्ही निवडून यावं म्हणून आम्ही आमची ताकद पणाला लावली आणि आता शिंदे साहेबांच्या सांगण्यावरून तुमच्या कॉलेजात माझ्या विरोधात बैठका होतात, हे मी कसं विसरू? मैत्री करावी तर ठासून करावी, असा टोमणाही त्यांनी लागवला। आता खरी गंमत अशी आहे की दोघे इतक्या टोकाला कसे पोहोचले हे समजून घ्यायचं असेल तर थोडं मागे जावं लागेल। जरांगे आणि शिंदे यांचे संबंध कधी काळी इतके तणाला नव्हते। उलट एकनाथ शिंदे जरांगे यांच्या आंदोलनात वारंवार मध्यस्थी करणारे नेते म्हणून ओळखले जायचे। आंदोलनादरम्यान शिंदे स्वतः अंतरवाली सराटीत गेले। उदय सामंत, संदीपान भुमरे यांच्यासारख्या नेत्यांना पाठवून त्यांनी सतत संवाद ठेवला। मी शेतकरी कुटुंबातला मराठा मुलगा आहे, अशी भावनिक साथ घालत शिंदेनी जरांगेच्या आंदोलनाशी स्वतःला जोडून घेतलं। त्या संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कुणबी नोंदी तपासणीसाठी समितीही नेमली गेली होती आणि जरांगेंनी दिलेल्या हेडलाईन नंतर सरकारने काही प्रमाणपत्र पावलं उचलल्या दाखवलं होतं। वास्तविक शिंदे यांची मूळ राजकीय जडणघडण ठाण्यात झालेली। आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झालेला हा नेता जातीने मराठा असला तरी ग्रामीण मराठवाड्यात मराठा नेता म्हणून त्यांची ओळख फारशी नव्हती। जरांगे आंदोलन सुरू झालं आणि नेमकी हीच पोकळी भरून काढण्याची संधी शिंदेंना मिळाली। याचा राजकीय फायदा शिंदेंना नेमका काय झाला? तर शिवसेना फोडून सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांच्यावर 2 गद्दारीच्या शिक्का बसला होता, तो मराठा समाजात हळूहळू पुसला जाऊ लागला। एवढंच नाही तर ठाणे आणि शहरी भागातील ओळख असलेल्या शिंदेंना जरांगे आंदोलनामुळे थेट ग्रामीण मराठवाड्यात मराठा समाजात प्रवेश मिळाला आणि शिंदे स्वतःला मराठा समाजाचा खरा वाली म्हणून पुढे आणू लागली। याच काळात जरांगे देखील शिंदेंचे जाहीर कौतुक करायचे। शिंदे साहेब खरा माणूस आहे, गोरगरिबांची वेदना त्यांना कळते, असे ते म्हणायचे। विधानसभेत खुद शिंदेंनी जरांगे प्रामाणिकपणे आंदोलन करत असल्याचं वक्तव्य केलं होतं आणि आपण स्वतः 2दा अंतरवाली सराटीत भेट दिल्याचं आवर्जून सांगितलं होतं। पण महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं आणि चित्र हळूहळू बदलून गेलं। फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री झाले आणि याच काळात जरांगेची नवीन आंदोलन सुरू झाली। यावेळी शिंदे यांनी जाणीवपूर्वक स्वतःला या वादापासून दूर ठेवण्याची रणनीती अंमलबजावण्यात दिसून आली आणि नेमकं याच काळात कुणबी प्रमाणपत्राचा मुद्दा पुन्हा पेटला। हैदराबाद गॅजेटच्या आधारे प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं, पण प्रत्यक्षात प्रमाणपत्र रद्द होण्याचे प्रकार समोर येऊ लागले आणि इथूनच जरांगेचा राग नव्याने उफळून आला।
आता प्रश्न असा आहे की जरांगे इतके आक्रमक का झाले, तर त्यांचं म्हणणं आहे की आपल्या पक्षाचा उमेदवार निवडून आला नाही म्हणून हजारो कुटुंबाचं भवितव्य असं मध्येच उद्ध्वस्त करणं योग्य नाही. त्यांनी थेट इशाराही दिला की जर बावनकुळे यांना एवढी ताकद दिली जाणार असेल तर आम्ही भाजपचे 15 ते 20 आमदार पाडून दाखवू. तर एवढंच नाही तर शिंदे साहेबांना उद्देशून त्यांनी असंही स्पष्ट केलं की तुमची इतकी सीट मी पाडेल की तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप होईल आणि तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे म्हणायची वेळ आमच्यावर आणू नका. हे वाक्य म्हणजे शिंदेसाठी सगळ्यात मोठा राजकीय इशारा मानला जातोय. कारण शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरेंच्या विरोधात जाऊन शिंदेनी स्वतःचं राजकीय अस्तित्व उभं केलं होतं आणि तेच अस्तित्व जरांगेंनी टोमण्याच्या भाषेत आव्हान देते. जरांगेंनी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे मराठा नेता म्हणून मिरवणारे नारायण राणे, राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर काही नेते आता या विषयावर गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी विचारला. शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडे त्यांना अप्रत्यक्षात इशारा दिला आणि मराठा समाजाने भरपूर मतदान करूनही आज हीच वागणूक मिळते अशी खंत व्यक्त केली. निवडणुकीच्या काळात कुठलेही पैसे घेतले असतील तर ते दाखवून द्या असं आव्हान त्यांनी शिंदेंना दिलं आणि आपण जीवाभावाने त्यांचं काम केल्याचं सांगत भावनिक सूरही लावला. या संपूर्ण प्रकरणात फडणवीस सरकारची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची ठरते. जरांगेच्या मते फडणवीस साहेबांनी यापूर्वी अनेकांची राजकीय ताकद कमी केली आहे आणि आताही तेच केले जाते. बावनकुळेच्या आदेशाशिवाय कुणी एवढा मोठा निर्णय घेऊ शकत नाही असा त्यांचा ठाम दावा आहे. सत्तेपुढे शहाणपणा चालत नाही अशा शब्दात त्यांनी सरकारी यंत्रणेवरही अप्रत्यक्षपणे ताशेरे ओढले. एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस आणि दुसरीकडे उपमुख्यमंत्री शिंदे या दोघांनाही एकाच वेळी लक्ष करत जरांगेंनी महायुतीतील समन्वयावरच प्रश्नचिन्ह उभं केलं. सध्याची परिस्थिती पाहिली तर मराठा समाजातील अस्वस्थता मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसते. ज्या लोकप्रतिनिधींची प्रमाणपत्र रद्द झाली त्यांनी जरांगेची भेट घेऊन पुढील रणनीती ठरवली आहे. सरकारकडून अद्याप या आरोपांना ठोस आणि सविस्तर उत्तर आलेलं नाही. मात्र भाजप आणि शिंदे गटाच्या वर्तुळात या वक्तव्यामुळे मोठी अस्वस्थता पसरल्याचं बोललं जात आहे. जरांगे यांनी दिलेला इशारा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर असल्यामुळे त्यांचं राजकीय वजन आणखीन वाढलं आहे. मराठा समाजातील तरुण वर्गातही या मुद्द्यावर तीव्र संताप असल्याचं सोशल मीडियावरील प्रतिक्रियांमधून दिसून येते. दुसरीकडे शिंदे गटाच्या नेत्यांनी अद्याप जरांगेच्या आरोपावर फारशी प्रतिक्रिया दिलेली नाही आणि हीच शांतता अनेक राजकीय विश्लेषकांच्या मते बरंच काही सांगून जाते. कारण जरांगेसारख्या मोठ्या जनाधार असलेल्या नेत्याला थेट प्रत्युत्तर देणं हे शिंदेसाठी राजकीय दृष्ट्या धोक्याचं ठरू शकतं, तर शांत राहणंही समाजात चुकीचा संदेश देऊ शकतं. अशा कात्रीत सध्या शिंदे गट सापडल्याचं चित्र दिसतंय. महायुतीतील हा अंतर्गत तणाव आगामी काळात आणखीन वाढणार की काही तडजोड होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. राजकारणात कालचा मित्र आजचा शत्रू कसा होतो याचं उत्तम उदाहरण म्हणावं लागेल. ज्या हाताने शिंदेंना मराठा समाजाचा चेहरा बनवलं त्याच हातांनी आज त्यांच्यावर सगळ्यात मोठा घाव घातलाय आणि हाच या राजकारणातला सगळ्यात मोठा विरोधाभास ठरतोय. पण खरा प्रश्न हा आहे की या राजकीय रस्सीखेचीतील अखेर नुकसान कोणाचं होणार, सामान्य मराठा कुटुंबाचं की सत्तेतल्या नेत्यांचं ज्यांच्या नावाखाली हे सगळं राजकारण खेळलं जात आहे. त्या सर्वसामान्य मराठा तरुणांच्या भविष्याचं काय होणार हा खरा कळीचा मुद्दा आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.